ज्या ज्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना आंबे बार घ्यायचा आहे, आता दीपक बिसे सरांना सुद्धा आपल्याला हेच नियोजन त्या ठिकाणी फॉलो करायचं आहे. ज्या ज्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना आंबे बार घ्यायचा आहे, ज्या दिवशी आपण पाणी बंद, आपल्याला सगळ्यात आधी आपल्याला माहिती आपल्या डाळिंब बागेला ताण किती दिवसामध्ये येणार आहे, त्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी निर्णय घ्यायचा आहे. माझ्या डाळिंब बागेला जर ताण 30 दिवसामध्ये येणार आहे, मला इथेल जर 1 जानेवारीला करायचंय, तर मी माझ्या डाळिंब बागेचं पाणी हे 1 डिसेंबरला बंद करेन. आणि ज्या दिवशी आपण पाणी बंद करू, ज्या दिवशी आपण आपली डाळिंब बाग ही तानावरती सोडू, त्याच्या 8 दिवस आधी, 8 दिवस आधी आणि 8 दिवस आधी, 8-8-8 हे आपल्याला लक्षात ठेवायचं. या पद्धतीने आपल्याला या 3 फवारणींचं नियोजन करायचं. पुन्हा एकदा सांगतो, पहिल्या फवारणीमध्ये बुरशीजन्य डाग येऊ नये आणि काडी मॅच्युअर हो यासाठी M45 एका लिटर पाण्यासाठी 2 ग्रॅम, 05234 एका लिटर पाण्यासाठी 5 ग्रॅम आणि केन बिल्डर फसल किंग कंपनीचं हे एका लिटर पाण्यासाठी 1 मिली ही पहिली फवारणी करायची आहे. ही फवारणी झाल्यानंतर 8 दिवसांनी दुसरी फवारणी करायची आहे. त्यामध्ये 13-0-45 एका लिटर पाण्यासाठी 5 ग्रॅम आणि चिलिटेड मायक्रोन्यूट्रिएंट हे एका लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅम ही दुसरी फवारणी करायची आहे. आणि ही दुसरी फवारणी झाल्यानंतर पुन्हा एकदा 8 दिवसांनी आपल्याला 0-0-50 एका लिटर पाण्यासाठी 5 ग्रॅम, बोरॉन हे एका लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅम आणि केन बिल्डर हे एका लिटर पाण्यासाठी 2 मिली अशा पद्धतीने ही तिसरी फवारणी 8व्या दिवशी आपल्याला करायची आहे. आपल्याला त्यानंतर आपल्या डाळिंब बागेचं पाणी हे बंद करायचं आहे आणि आपली डाळिंब बाग ही तानावरती त्या ठिकाणी सोडायची आहे. तर अशा पद्धतीने दीपक सर आपल्या डाळिंब बागेचं नियोजन करा, किंवा जे डाळिंब उत्पादक शेतकरी पुढे जाऊन आंबे बार घेणार आहेत 2026चा, तर त्या सर्व डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने नियोजन त्या ठिकाणी फॉलो करा. यावर्षी अतिशय कमी झाडांमध्ये स्टोरेज त्या ठिकाणी झालेला आहे, सूर्यप्रकाश कमी होता, त्यामुळे आपल्याला स्टोरेज होण्यासाठी आपल्याला नियोजन फॉलो त्या ठिकाणी करावं लागेल. आणि आता जे काही आपल्या डाळिंब बागेला पाणी चालू आहे, तर चांगल्या पद्धतीने स्टोरेज होण्यासाठी स्लरीचा वापर करा. त्यामध्ये जीवामृत स्लरी असेल, अनार संपादा स्लरी असेल, याचा सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला वापर त्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे.